मतदान करायला आहे आणि राशन खायला आहे फक्त, बाकी दुसरं काहीच आमचं केली होती साहेबांना, तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं का आपले सदस्य त्याला विरोध करतात, त्यामुळे तिथं बांधू शकतात. शेती प्लॉट येते अजून ते त्यांच्याच नावावर नाही, तुम्ही घर लावून दुकान नावावर ना मान्य हातवर करा, सगळ्यांनी हातवर करा. आणि राज्य सरकारकडून शासनाला आपला ग्रामपंचायतला किती निधी मिळतो कमीत कमी याची माहिती ग्रामसेवक दलित सुद्धा योजनेसाठी किती निधी आला हे तर सांगा. अंबिकानगरच्या माणसांची आहे ना शौचालयाची अजिबात व्यवस्था नाही, तिथं आहे ना शौचालय बांधून ठेवलेले होते पण ते बंद पूर्णपणे फुटलेले, त्याच्यामुळे सुद्धा पूर्ण वास मच्छर वगैरे, त्याच्यामुळे आजार सरपंचांचे काम काय राहतात, कोणत्याही प्रकारचा निधी ग्रामपंचायत. भाऊसाहेब मला असं बोलायचं आहे का तुम्ही जे बोलले इथून पुढची ग्रामसभा ती ओपन मैदानामध्ये होणार, चांगली आनंदाची गोष्ट. अतिक्रमण स्वतः केलेलं अतिक्रमण आपल्या हाताने काढा ते. दुसरी गोष्ट शेती प्लॉट येते अजून ते त्यांच्याच नावावर नाही, तुम्ही घर लावून दुकान नावावर नोंदी करून घ्या, ते म्हणतात नोंदी. माझं म्हणणं असं आहे दलित योजना म्हणजे एक तर अंबिकानगर मोठा एरिया आहे, तिथं दलित सोसायटी एक मोठा एरिया आहे, हरिजन सोसायटी, तिथं दलित राहतात. गौतम नगर एक सगळ्यात मोठा आहे, तिथं दलित राहतात. त्यानंतर ते आपला देवकर वस्ती, देवकर भागात तिथं दलित सगळ्यात जास्त राहतात. कालिका मध्येच कुठून आला हा म्हणला प्रकार? नाही आपण श्रीरामनगर तिकडे राहू द्या, पहिल्या गावातलं सुधारणा. सगळ्यात गावातल्या लोकांनाच घर नाही, आता त्या बाईला घर नाही. 50 वर्ष माझं कदमला 50 ते 60 वर्ष झाली. सुरेंद्र पाटलांची इथं कामाला होता, त्यांचे सासरे, तुमचे सासरे, यांचे सासरे सुरेंद्र पाटलांची होते, नानांच्या वडिलांच्या टायमाची सगळ्यात महत्वाची गोष्ट. त्यांनी त्यांना अजून घर बोलले, त्यांचे नाव बोलले का तर त्यांचे सासरे ऐन टायमाला वारले, तुम्ही नोंदी करून नोंदी करायला तिथं आले. आता ते त्यांची परिस्थिती त्यावेळेस फार हलाखीची होती, पण ज्यावेळेस झाली नोंदी तर तुम्ही पण त्याच्यावर नोंदी करून घ्यायला पाहिजे. तुम्ही पत्र द्यायला पाहिजे व यांचे 50 वर्षाचा रहिवासी हे दलित वस्तीमध्ये राहतात, 50 वर्षापूर्वी राहतात, पण आता इंदिरा गांधीच्या काळातलं घर आहे त्यांना. जुनं घर तुम्ही पाहिलं नाही जाऊन अजून, इंदिरा गांधीच्या काळातलं घर आहे त्यांना, अजून घर नाही, परत घरकुलच नाही त्यांना. त्यांना तुम्ही घर द्या. तिकडे दलित वर्ष श्रीराम याला काय संबंध आला तिकडचा? मी ग्रामसभेमध्ये ग्रामपंचायतचा ठराव म्हणजे ग्राम जनतेच्या विचाराने सांगतो, सगळ्यांचं अनुमोदन आहे का तिकडे श्रीरामनगरला? आता दलित हात वर करा सगळ्यांनी, पुढे घ्या रे. काही संबंध नाही आला तिथे श्रीरामनगरचा. तुम्ही उद्या कुठे गोष्ट पहिल्या ग्रामसभेमध्ये ठराव घ्या. दारूच्या दुकानं ग्रामसभेमध्ये ठराव नाही, चाललेलं दारूची दुकानं उघडायला 4 दुकानं झालीत गावात, त्याच्यावर कोणी बोलायला तयार नाही. जय श्रीरामनगर झालेलं आहे तिथं तुम्ही तुमच्या जमिनी प्रॉपर्ट्या तयार करा. प्रॉपर्ट्याचा एक मिनिट प्रॉपर्ट्या तयार करायसाठी तुम्ही लगेच तिकडे दलितांचा असा वापर चालू आहे. मला हे चालणार नाही जोपर्यंत मी जिवंत आहे, आमच्या गावातल्या प्रत्येक नागरिक जिवंत आहे, तोपर्यंत हे असे फालतू व्यवहार चालणार नाही. दारूचं दुकान बंद करा, खुशाल परवानगी द्यायचं तुम्ही ग्रामसभेमधून. ठराव तयार करता काय साठी ठराव तयार करता? ग्रामसभा झाली नाही याचा अर्थ असं नाही आम्ही जागृत नाही, मी बोललो नाही म्हणजे याचा अर्थ असं नाही का ग्रामसभा जागृत नाही. चला बजाव द्या, आपण आपले मुलत जोडतो घ्या. तुम्ही त्या गोष्टीला ते श्रीरामनगरला दलित वस्ती द्यायचा काय संबंध आला? किती घर? 9 घरांसाठी. अहो इथं काही हजारो पिढ्या झाल्या त्यांच्या, यांना नीट सुविधा नाही देऊ राहिले, त्यांना देऊ राहिले. त्याच्या पुढे देवकर वस्ती, त्यांना कुठं सुविधा आहे का नाही? त्यांना देवकर वस्तीवर मी देवकर भाड्यावरून सांगतो, आमच्या तिकडे लाईटही नाही, आहे सुधारित नाही. आणि ही श्रीरामनगर हे आता 2 वर्षात झालं, तुम्ही त्याला सुविधा द्या. अहो ते त्यांचे प्लॉटिंग काय साठी झाले? त्यांचे प्लॉटिंग कोणत्या तरी प्लॉटिंग काय म्हणून त्यांनी ती सुविधा दिली. आम्हाला ते मान्य नाही. हे ग्रामसभेमध्ये ठरावात मंजूर झाला पाहिजे, इथून पुढे झालंच नाही पाहिजे. आणि लिहून घ्या. फालतू कोणते नगर तयार होईल आम्हाला काय घेणं देणे? इथं गावातले लोक, हजारो लोक राहणारे लोक, सगळे एवढे गोरगरीब जनता हजारो लोक राहतात, त्यांना सुविधा नाही. आणि तिकडे श्रीरामनगर कोण नवीन तयार केलं काय नाही, पण काय निघा केलं आम्हाला काय घेणं देणे? ग्रामसभेमध्ये ठराव आहे का?
9 नाही 150 ठराव दाखवा तुम्ही. 150 लोक आहेत. तुम्ही ठराव मांडवणार आहे. आम्ही तुम्हाला बोलत याचा अर्थ असा तुम्ही वैयक्तिक मी तुम्हाला म्हणजे सगळ्या ग्रामसभेमध्ये टाकू कुठल्याही ग्रामपंचायत कुठल्याही ग्रामस्थांची ही मान्य नाहीये यात. आता हा ठराव मंजूर झालेला आहे. याच्यानंतर परत श्रीरामनगर नाव घ्यायचं नाही. विषय घेऊ दलित नका. वस्ती फक्त या 3-4 वस्त्या आहेत. त्याच्या व्यतिरिक्त कोणत्याच नाही. या आम्हाला मान्य आहे. याच्यावर ते बरोबर आहे का? आणि पत्र जाणते आता आंबेडकरनगरला 50 वर्ष झाले. 50 साईड इंदिरा गांधीच्या काळामध्ये नाही, आमचं अजून नावावर झालेले. वस्तीला. कोंडापाव नावावर झालेले कोंडापाव नावावर झालेले आंबेडकर मधले घर आणि घरकुल मंजूर का होत नाही नावावर होत नाही का होत नाही अगोदर झाले त्याच्या अगोदर झाले नाव आता का होत नाही फक्त आम्ही मतदान करायला आहे नावावर व्हायचे का आणि राशन खायला आहे फक्त बाकी दुसरं काहीच आमचं हक्क नाही. म्हणजे गरिबांनी जर दुसरं राहायचं आंबेडकर मध्ये राहणारे कोण आहे मोलमजुरी करणारे उद्योगपती नाही राहत तिथं आंबेडकर नगर मध्ये मोलमजुरी करणारे राहतात उद्योगपती राहत नाही मग नावावर का होत नाही तिथून मागे झाले आता का होत नाही बाळासाहेब यांचे प्लॉट म्हणजे आमचे तर पडून राहायचं प्लॉट पडल्यानंतर हे कोणतं नाही तुमचं ग्रामपंचायतीचं म्हणजे तोंडापाव नाव करून द्यायचं का घरकुल मंजूर आलं त्यांच्या नावावर जर नसलं तो जर राहता तो विकून गेला किंवा तो सोडून गेला पण तो राहतो सध्या आता त्याच्या नावावर त्याचं घरकुल द्यावं मंजूर व्हावं ही माझी मागणी आंबेडकरसाठी घरं पडायला लागले लोकांच्या एक काम करा भाऊसाहेब तुम्हाला एक सांगतो का ज्यांचे आतापर्यंत म्हणजे आता जे 1950च्या आधीपासून ग्राम याच्यामध्ये राहतात आंबेडकर मध्ये राहतात 1950च्या आधीपासून जे आंबेडकर मध्ये राहतात 72 नंतर ते पुरानंतरच झाले ते पण 50च्या आधी त्यांना घर ते जागा दिली होती 5 एकरचा प्लॉट होतो पुराच्या नंतर त्यांना जागा दिली पुराच्या आधी आणि पूर नंतर आला तर त्यांना इंदिरा गांधीच्या काळात त्यांना घरकुल घर भेटलेली फक्त नोंदच आहे आणि ज्यांची काही इंदिरा गांधीच्या काळात घर आहे पण नोंद नाही त्यांची घ्या आणि ज्यांनी नोंद झालेली नाही त्यांची नोंद करून घ्या पुढे विषय असा आहे का तो 5 एकर ख्रिश्चन संस्थेने दिलेला विषय तुम्हाला खरी इंडेक्शन सांगू पहिल्यापासून ही 5 एकरचा जो प्लॉट आहे हा ख्रिश्चन संस्थेने दिलेला प्लॉट आहे 5 एकरचा तो 72च्या महापुरात ज्या वेळेस पूर आला त्यावेळेस परिस्थिती अशी होती का राहायला जागा नव्हती 2 मिनिट राहायला जागा नव्हती म्हणून ख्रिश्चन संस्थेने इंदिरा गांधी माननीय श्रीमती स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या पत्रावर नाशिक डायसेसच्या संस्थेने ती ख्रिश्चन संस्थेने ती जागा त्यांना 5 एकर दिली 5 एकर देताना विषय असा आहे का त्याच्यात ओपन स्पेस आणि ॲम्युनिटी स्पेस या दोन्ही पण गोष्टीचा विचार करून तो प्लॉट तयार केलेला होता त्यावेळेचा दोन स्ट्रक्चर पण त्यावेळी ती नोंद नव्हती केली फक्त त्यांनी घर बांधा तुम्ही इथं घर त्यांनी घर बांधले शासनाने घर बांधले ते काय इंदिरा गांधी यांच्या शिफारशीवर घर बांधले पण त्याच्यानंतर जे डेव्हलप झालं वाढत वाढत गेलं हा माझा पाहुणा तो माझा रावला तो माझा दाजी असे वाढला प्रत्येक गोष्टी वाढत गेल्या ठीक आहे असो पण ज्या पहिल्यापासून तिथं राहतात त्यांच्या नोंदी झालेल्या नाही आहेत ना तर त्यांच्या नोंदी तुम्ही कंटिन्यू करा ज्या इंदिरा गांधीच्या खोल्यात राहतात आता या मावशी मला माहिती मी लहान होतो तेव्हापासून मी त्यांना पाहतो माझे वडील म्हणजे माझ्या आजोबांच्या ओळखीमध्ये होते माझे आजोबा 78 साली वाढले त्याच्या म्हणजे तेव्हापासून त्यांना ते ओळखते माझी एक शिफारस आहे का अशा ज्या व्यक्ती आहेत राहतात त्यांच्या नोंदी तुम्ही करून घ्या आणि मग नंतर आणि हे ग्रामसभेच्या ठरावानुसार घ्या तुम्ही वाटतं मान्य प्रांत साहेब मान्य आपले तहसीलदार साहेबांना तुम्ही पत्र द्या किंवा आमच्या आशाचा चालेल कारण ग्रामसभेचा ठराव हा राष्ट्रपती सन्माननीय राष्ट्रपती साहेबांना सुद्धा मान्य नव्हतो ते सुद्धा डावलू शकत नाही तुम्हाला ग्रामसभेचा अधिकार सांगतो सन्माननीय ग्रामसभा ही माननीय राष्ट्रपती डावलू शकत नाही त्यांचा एकही कागद इकडे तिकडे करू शकत नाही ग्रामसभेचा हा राष्ट्रपतीला सुद्धा मान्य असतो म्हणून तुम्हाला सांगतो कारण तहसीलदार ते मान्यच करतात तर अशा लोकांची तुम्ही कागद द्या आणि बोगस आम्ही 10 वर्षापासून राहतो मी त्याचा पाहुणा आहे असे लोक घेऊ ना ज्यांना खरंच गरज असे लोक घ्या आणि त्यांचं घरकुल माझं महत्वाचं आहे का त्यांचं घरकुल 100% मान्य करा कारण ते 50 वर्षापासून राहतात सरपंच साहेब
अक्षरशः ते घरं पडायला लागलेले त्यांचे पडायला आहे. तुम्हाला एक विनंती आहे आमची ग्रामस्थांची, अशा लोकांना तुम्ही मंजुरी द्या. आता ते लोक सुद्धा आपलं काय म्हणणं आहे? पडायला लागले अशा परिस्थितीमध्ये त्या घरामध्ये राहतात. आणि विशेष सगळ्यात एक मोठी चूक, आजची ग्रामसभा ही लक्षणीय आहे, मान्य आहे, पण थोडीशी बरोबर आहे. पण याच्यामध्ये सदस्य भाग नाहीचे, शेवटची ग्रामसभा आहे पण सदस्य नाही, हे 2 सदस्य हे मेन महत्वाचे आहेत. दलित वस्ती म्हणून हे करायला लावा तिथं, कारण लोखंड वस्ती तिकडे. लोखंडी वस्ती, हा लोखंडी वस्ती दलित वस्तीमध्ये योजनेत पडून गेली. नाही, काय करायचं काय? आपण आपल्या राष्ट्रीय नेत्यांच्या जयंत्या उत्सव साजरे करतो, परंतु त्याला थोडासा अंकुश लावावा. जे आपण झेंडे तो कुठल्याही कलरचा असो, एक तर गावागावात असे दुतर्फा लावूच नाही, झेंड्याला परवानगी देऊच नाही, कारण त्याच्यामुळे काय होतंय, अघोषित एकमेकाच्या विरुद्ध एक भावना निर्माण होती. हा झेंडा येतोय ना, ते झेंड्याच्या पेक्षा एक तरी झेंडा मी माझा लावी ही एक भावना निर्माण होतीये, आणि त्याच्यातून काय होतंय, अंतर्गत कलह निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. त्याच्यामुळे अशा झेंडे लावायला कुठलाही झेंडा असो त्याला परवानगी देऊ नये. आणि आपले जे डिवायडरवरती आपण लाईट लावल्यात ती शोभा आहे गावाची, त्याला कुठल्याही प्रकारचा फ्लेक्स, कुठल्याही प्रकारचा झेंडा लावू नये. हे एक म्हणजे मागणी आहे का ते सुशोभीकरण जर केलंय, ती जर व्यवस्था केली आहे तर त्याचा उपयोग लोकांना व्हावा. त्याच्यावरती आपण लाईट मॉल सोडलेले बघा, 3 रंगाच्या आकाराची, ती लाईट मॉल चालत नाहीये, लागत नाही. का लागत नाही? कारण त्याच्यावर अतिक्रमण केलं जातं, फ्लेक्स बोर्डचं अतिक्रमण, झेंड्यांचं अतिक्रमण, त्याच्यावरती लाईट तसं होऊ नये, त्याला परमिशन देऊ नये. म्हणजे ज्या उद्देशासाठी आपण त्या डिवायडर मध्ये पोल लावले तो उद्देश सफल होईल ना आपला. सगळ्यांना मान्य आहे. हातवर करा, सगळ्यांनी हातवर करा. आपण ते हे करा. नाही, या मागच्या दुसरी गोष्ट सगळ्या गोष्टीला आपण कधी मान्य करू. भले ते माझ्या आपण मागे एक ठराव केला होता, तो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मंचामधून केलेला होता की डीजे वरती बंदी त्यावेळेस केली आपण. त्याला झाले आता अध्यक्ष 3-4 वर्ष झाले असतील. डीजे वरती बंदी केली होती आपण, तरी पण डीजे वाजतात आणि त्याच्यानंतर आले 10 वाजेपर्यंत डीजे चालला, पण तरी पण 11-12 2-2 वाजेपर्यंत डीजेचा आवाज येतोय. काही लोक बोलत नाहीत, नको कशाला विनाकारण का बोलून वाद व्हावे. पण आपण जर ती परमिशन दिली नाही किंवा मग दिल्या त्याच्यावर जर आपण कडक कारवाई जर काही केली तर त्याला अंकुश लागेल ना. 10च्या आत डीजे बंद झालाच पाहिजे, तो कोणाचा का असाना. नागरिकांच्या आरोग्याशिवाय आपण दुसरं कोणी मोठं नाही ना, तर कुणाचं का असाना, कुणी का असाना 10 वाजेच्या नंतर डीजे बंद असावा. आणि जर 10 वाजेच्या नंतर जरी चालू असला तर सविस्तर कारवाई त्याच्यावर करावी, ही एक माझी मागणी आहे. आणि भाऊसाहेब माझी एक मागणी होती, केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून शासनाला आपला ग्रामपंचायतला किती निधी मिळतो कमीत कमी याची माहिती ग्रामसभेत सांगावं. सांगा. केंद्र सरकार आणि राज्य सरकार किती निधी मिळतो? केंद्र सरकार आणि राज्य सरकार, केंद्र सरकारकडून आपल्याला 15 वित्त आयोग येतो, तो वर्षाला 98 लाख रुपये असतो. आणि राज्य सरकारचं जे अनुदान आहे ते दलित वस्ती सुधार योजना, त्यानंतर नागरी सुविधा योजना व आपले घरकुलांचा पण राज्य शासनाचा आहे. हो वित्त आयोगाचा प्रति माणूस येतो 700. ती मी माहिती काढली नाही, मी माहिती काढून सांगतो तुम्हाला, कारण की हो
राज्य शासनाचा निधी म्हणतोय मी. राज्य शासनाचा निधी विचारला त्यांनी. तो राज्य शासनाकडून येतो, तो घरकुलाचा जो निधी असतो. 98 लाख रुपये निधी झाला, त्याच्यानंतर दलित सुधार योजनेसाठी किती निधी आहे? दलित वस्ती सुधार योजनेसाठी नाही का त्यांनी त्या लोकसंख्येच्या प्रमाणात निधी येतो. जसे आपण योजना त्या ठिकाणी देणार त्या पद्धतीने त्याच्या प्रमाणात तो निधी येतो, की त्याला असं फिक्स असं हे नाही. आराखडा देतो ना. नाही, आपलं जो दलित वस्तीचा जो निधी आहे नाही का, केंद्र सरकार आणि राज्य सरकार हो दोन्ही मिळून तो निधी ग्रामपंचायत देतो. हो तो निधी किती आणि तो कोणत्या योजनेवर किती खर्च केला जातो ते तर मग त्यांना माहिती ती संपूर्ण माहिती देतो. सुधार योजनेत किती खर्च आराखडा देतो. ऐका ना. आणि पंचवार्षिक जो आपल्या दलित वस्ती सुधार योजनेचा आराखडा आहे नाही का, तो पण देतो. भाऊसाहेब, आता तुम्ही जसं सांगितलं, तुमच्या सांगितल्याप्रमाणे आता मागचा रेकॉर्ड जाऊ द्या, पण चालू वर्षी दलित सुधार योजनेसाठी किती निधी आला हे तर सांगता येऊ शकतं ना? नाही ना, त्यांनी लोकसंख्येच्या आधारावर येतो असं सांगितलं. किंवा दलित सुधार योजनेसाठी आपण कोणत्या योजना राबवल्या? कारण आहे ना, सगळ्यात प्रामुख्याने बोलायचं जर म्हणलं तर अंबिकानगर सोसायटी हे मोठ्या प्रमाणावर दलित वस्ती आहे आणि अंबिकानगरची अतिशय दयनीय अवस्था आहे. अंबिकानगरमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर लोक राहतात आणि त्यांची कुठल्याच प्रकारची सोय नाही ना. त्यांचं पाण्याच्या हिशोबाने त्यांचं पाण्याची सुद्धा आहे ना, 8-8 दिवसाला पाणी येतं, पाठी 5ला पाणी येतं. कधी काही दुर्घटना होऊ शकते लाईटीच्या अंधारामध्ये, अभावामुळं. ठीक आहे, असो, सगळे अंबिकानगरची जनता ती गोष्ट सहन करते, काय विषय नाही. पण कचऱ्याची दुरावस्था आहे, घरकुलाचं तिथं नोंदी होत नाही. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे अंबिकानगरचा जो रोड आहे, लोणी रोडकडे नवजीवन हॉस्पिटलकडे जाणारा, त्या रोडमध्ये मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण आहे. एखादी जर अँब्युलन्स आली, काहीतरी दुर्घटना घडली, कोणाला तरी एखाद्या वयस्कर माणसाला म्हणा, कोणाला जर न्यायचं ठरलं तर अँब्युलन्स घुसवू शकत नाही. हा, आणि जर उद्याच्याला काही दुर्घटना घडल्यात काय होणार? आणि दुसरी गोष्ट म्हणजे अंबिकानगरच्या माणसांची आहे ना, शौचालयाची अजिबात व्यवस्था नाही. तिथं आहे ना, शौचालय बांधून ठेवलेले होते पण ते बंद पडलेले दोन्ही साईडला. इकडं अंबिकानगरमध्ये जाताना पण आणि भिल्ल समाजाची स्मशानभूमी त्याच्या पलीकडे पण. त्याच्याशिवाय आपलं गाव हागणदारी मुक्त गाव होणारच नाही ना. गावाच्या स्वच्छतेचा प्रश्न आहे तो. कामेश बरोबर बोललाय, पण काही जबाबदारी नागरिकांच्या पण आहे. ज्या बांधलेला संदेश आहे, त्या बंद का पडल्या? बंद, ऐका ना भाऊ, बंद पडल्या ते मला मान्य आहे. आता त्याचं वेगळं कारण निघन बाहेर का पब्लिकने आहे ना त्याची तर काळजी नाही घेतली. पण त्या ज्या टाक्या होत्या का, टाक्या, हा, त्या ज्या टाक्या होत्या ना, त्या टाक्यांची का एक कॅपॅसिटी होती. त्या टाक्या भरून गेल्या, त्याच्यानंतर सापच झाले नाही ना. हा, विषय असा आहे का, लोक दगडे घेऊन जातात. आता तुम्ही पाणी घेऊन जाता का दगडे घेऊन जाते हे आम्हाला माहिती. काही ठिकाणी महिलांच्या याच्यात बोललं नाही पाहिजे. त्याच्यामुळं या गोष्टीवर बोलणं नाही. पण अंबिकानगरच्या आंबेडकरनगरचे सार्वजनिक टॉयलेट आपण दुरुस्त करून चालू करू. ठीक, धन्यवाद. आणि हे शेवटची वेळ जाईल सगळ्या ग्रामसभेमध्ये सांग. कारण विषय आज आहे का, आम्ही मध्ये संडास बांधलं ना, त्यावेळेस मी होतो. हे भाऊसाहेब मध्ये चौरे भाऊसाहेब ते आपले सुकेकर भाऊसाहेब होते तेव्हा त्यांनी टाकलं. भाऊसाहेब ऐका ना, आता हे जे आदिवासी स्मशानभूमीचं जसं आपलं जालू भाऊनी सांगितलं, दोन्ही जे ख्रिस्ती स्मशानभूमी आणि आदिवासी स्मशानभूमी, तर या दोन्ही ठिकाणी कचरा टाकले जातो. तर त्या कचऱ्याची तर विल्हेवाट आपल्याला लावायचीच आहे. विषय झाला होता थोड्या वेळापूर्वी. आता तोच विषय झाला होता की आपण घंटागाडी आपण नियमितपणे सुरू करू, जेणेकरून तो कचरा त्या ठिकाणी कचरा पडणार नाही. तेवढं झालं, पण त्याच्या पुढचा पण विषय असा आहे. एक मिनिट, त्याच्या पुढचा विषय असा आहे तर कचरा तर टाके त्याचे, पण जो ग्रामपंचायतने आपल्याला खाऱ्या पाण्याचा नळ तिथं दिला होता ना,
तर त्या नळाला आहे ना पुढं लॉक करण्यासाठी काही सिस्टीम नाही. पाणी ज्या वेळेस चालू होतं ना तर तिथं एवढ्या प्रमाणात पाणी साचतं, नंतरून मग ते चिखल वगैरे होऊन ते जनावर मग एकदम गलिच्छ प्रकार झालेला आहे. दुसरी गोष्ट जे ठिकाण तिथं ठिकाण ठिकाण सांगा ना. आदिवासी स्मशानभूमी तिथंच भगवती ते आदिवासी स्मशानभूमी भगवतीपूर ग्रामपंचायतीकडे येते. मी त्यांच्याशी पत्रव्यवहार करून आणि ते नळ ते दुरुस्ती तुम्ही करायला लावतो. तुम्ही पत्रव्यवहार करा, पण आम्ही आता कोल्हापूर बुद्रुक मध्ये राहतो ना. आता दुसरी गोष्ट अशी आहे का ना भाऊ, आम्ही मागणी करतोय फक्त, तुम्ही बोलून घ्या. दुसरी गोष्ट अशी आहे का तिथं जे स्मशानभूमीसाठी गेट वगैरे जे दिलं होतं, जे बाउंड्री दिली होती, तर अक्षरशः तिचे इतकं बेकार हालत झालेले आहे, पूर्ण मी परत तोडून. तेच म्हणतो, भगवतीपूर ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये येतं. हा. तुम्ही त्यांच्याकडे अर्ज करू शकता. बरं, ते एक झालं. दुसरं एक प्रकार का जे आम्हाला तुम्ही अंतर्गत ज्या नाल्या दिल्या होत्या बंदिस्त गटार, तर त्याचे जे पाईप वर आलेले, कोणती गाडी वगैरे जे तिथं जाते ना वळते ना, तर त्याच्यामुळे ते गटार फुटून आहे का त्याच्यातलं पाणी बाहेर येऊ राहिलं. आणि त्याच्यानंतर जे तुम्ही कडापे टाकले होते ना, तर ते कडापे सुद्धा पूर्णपणे फुटलेले. त्याच्यामुळे सुद्धा पूर्ण वास, मच्छर वगैरे, त्याच्यामुळं आजार पसरण्याची शक्यता आहे. त्याच्यासाठी काहीतरी उपाय करावा, ती एक मागणी आहे आमची. बंदिस्त गटार नादुरुस्त झाले असून सर्व गटारे दुरुस्त करण्याचा ठराव मी आता घेतो. हां. आणि अजून एक मागणी आहे आमची, जे आपलं एकलव्य चौक आहे कोल्हापूर बुद्रुक मधला, आत्ता जे आम्ही स्थापन कार्यक्रम वगैरे घेतो असतो आम्ही भगवती मातेच्या समोर. हां. तर तिथं आहे ना आम्ही वारंवार सांगून सुद्धा ना कोणी चित्रीकरण करतं, जाहिरात वगैरे, किंवा जे शुक्रवारी तिथं बाजार होतो त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी अक्षरशः इतक्या घाण प्रमाणात तिथं जे उरलेला भाजीपाला वगैरे राहतो तो तिथं टाकले जातो. तर आमची एक विनंती आहे ग्रामपंचायतला का ज्यावेळेस आमचे महापुरुषांच्या जयंत्या राहतील आणि त्याच्यानंतरून ज्यावेळेस बाजार होईल तर त्याच्या आदल्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी तिथं पूर्णपणे स्वच्छता करण्यात यावी, एवढी आम्ही मागणी करतो. आणि दुसरी गोष्ट, त्याच्या मागं जो चपलेचा बोर्ड आहे तो बोर्ड एक काढून टाकण्यात यावा. आणि तिथं आहे ना महापुरुषांच्या चित्रीकरणाचा एक विषय तिथं आमची मागणी आहे का तिथं बिरसा मुंडांचं किंवा एकलव्यांचं चित्रीकरण करावं. आणि अजून पुढचा एक विषय आहे, जे आता आपण ग्रामसभा घेतली याचा आम्हाला कुठल्याही प्रकारची माहिती आम्हाला नव्हती. आम्ही आल्यावर विचारलं, काही जणांनी आम्हाला सांगितलं, तर इथून पुढच्या ज्या ग्रामपंचायत ग्रामसभा होणार आहे तर ग्रामपंचायतने स्पीकर लावावं याची आम्ही माहिती. आधीच सांगितलं की जी पुढील इथून पुढे होणाऱ्या सर्व ग्रामसभा आपण मोकळ्या चौकात घेणार. हो. माधवराव पाटील चौक असेल किंवा सरपंच प्रशासक ज्यावेळेस सांगतील त्याप्रमाणे आपण त्या ग्रामसभा उघड्यावर घेणार, माईक लावून घेणार. आणि ते जिल्हा परिषद, उर्दू शाळा आणि जे शासकीय निमशासकीय जेवढे अधिकारी असतील ते प्रत्येक जण आम्हाला तिथं हजर पाहिजे. आणि त्याचबरोबर जे आमचे प्रवीण भाऊ लोखंडे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची मागणी केली, त्याला मी आदिवासी समाजाच्या वतीने जाहीर पाठिंबा देतो. लवकरात लवकर तो पुतळा इथं आम्हाला मिळावा अशी आम्ही मागणी करतो आणि थांबतो. ग्रामसेवक साहेबांना प्रश्न आहे असा का प्रत्येक वार्डातील ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच गावचा प्रमुख असतो पहिला, त्यांचे कामे काय काय असतात. आता एवढे नागरिकांनी प्रश्न केले, प्रत्येकाने नागरिकांनी प्रत्येक नागरिकांनी ज्याचे त्याचे प्रश्न टाकले. माझा वैयक्तिक प्रश्न, सदस्य आणि ग्रामपंचायत सरपंचांचे काम काय राहतात त्याची माहिती झेरॉक्स करून देतो मी तुम्हाला. आहे माझ्याकडे ती माहिती, त्यांचे कामं आणि त्यांचे कर्तव्याची नाही का, मी तुम्हाला झेरॉक्स देतो. आज आपली ग्रामसभेमध्ये भाऊसाहेब, आपले गावामध्ये जे लोक बाहेरून बाजारपेठेमध्ये येत असतात, ज्यावेळेस बाजारपेठेमध्ये आल्यानंतर महिलांना तिथं लघवीची सोय नसते, इतकी कुचंबना होती
का लघवीला कुठं जायचं किंवा देवीला जरी आल्या तर ते माईला शोधित असत्या का मुताऱ्या कुठं आहे, संडास कुठं आहे. आपल्या जे संडास आहेत त्या संडासी सुद्धा आपण गावामधल्या बंद केलेल्या आहेत. मग या लोकांनी जायचं कुठं, बाहेरून आलेल्या लोकांनी ही सुद्धा सोय आपण केलेली पाहिजे. त्याचप्रमाणे गावामध्ये बरेचसे असे हॉटेल आहेत, आपण चहा प्यायला गेल्यानंतर चहा पित असतो, पेतानी काही लोक त्या मग्गा घेतात, त्या मग्ग्यात त्या टाकीमध्ये बुडवतात आणि तोच मुगा परत त्या मग्ग्याने परत पाणी पित असतात. तर हॉटेलवाल्याला सुद्धा तुम्ही सूचना करा का तिथं तुम्ही त्या नळाची कॉक सिस्टीम करा, म्हणजे ते लोक ते मग्गा घेणार नाही, त्याच्यात हात बुडवणार आणि तोंड तिथं धुणार नाही. ही स्वच्छता तिथं राहायला गेली पाहिजे. आणि कागदी कप तर ते दिलं होतं, आपण ते पूर्वी दिलं होतं. आणि ज्यावेळेस आपण स्वच्छता ग्रामपंचायत मार्फत तिथं घेत असतो, त्याचप्रमाणे काही गावातले लोक मग स्वच्छता झाल्यानंतर ती घाण पेटवत असतात. त्या घाणीमुळं बाकीच्या लोकांना, शेजारच्या पाजारच्या तकलीफ होत असते. ती सुद्धा आपण त्या लोकांना सूचना करावं का त्या गबळ पेटवलं गेलं नाही पाहिजे. ऐका ना भाऊसाहेब, आणि दुसरी गोष्ट, जे अण्णाभाऊ साठ्यांची जयंती असते त्यासाठी ग्रामपंचायतने आम्हाला निधी उपलब्ध करून द्यावा. जयंतीसाठी निधी नसतो ग्रामपंचायत. ऐका ना, सगळ्यात मुख्यतः तुम्ही जयंतीसाठी कोणत्याही प्रकारचा निधी ग्रामपंचायतीकडे नसतो. महापुरुषांसाठी, लोकांसाठी, महापुरुषांच्या जयंतीसाठी त्याचे प्रतिमा पूजन ग्रामपंचायत कार्यालयामध्ये केले जातं. हो हो, प्रतिमा पूजन हे ग्रामपंचायत मध्ये झालंच पाहिजे. इथं या पुरुषांच्या सगळ्या ठिकाणी झाल्या पाहिजे. काही ठिकाणी होतं, काही ठिकाणी होतं. 4 जयंती आम्ही साजरी करतो इथं चौकामध्ये महात्मा पुरुषांच्या आदिवासी समाजाचे. इतर तर आम्ही राहतो, पण 4 जे आमचे आहे ना आदिवासी समाजाचे आम्ही करतो. त्याच्यात एकही क्रांतिकारकांची जयंती इथं ग्रामपंचायत मध्ये झाली नाही केले करतो आपण या ठिकाणी केली जाते. नाही केली जाते या ठिकाणी. या ठिकाणी आहे नाही का महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या केल्या जातात. शासनाने ठरवून दिलेले हा नाही ना, तशी काही व्यवस्था नाही. नाही तसं काही नाही. नाही नसतो तसा निधी उपलब्ध नसतो ग्रामपंचायत. ते मला नाही सांगता येणार. भाऊसाहेब, मला असं बोलायचं आहे का तुम्ही जे बोलले इथून पुढची ग्रामसभा ती ओपन मैदानामध्ये होणार, चांगली आनंदाची गोष्ट आहे. पण त्याच्याऐवजी ना त्या ग्रामसभेची 4-5 दिवस आधीच आहे ना गाडी फिरून अंमलबजावणी झाली पाहिजे. इथून मागच्या कुठल्याही सभेची आहे ना अशा प्रकारे कोणालाच माहित नसतं. आज इथं आलेली संख्या आहे ना नाममात्र आहे. आणि सगळ्यात मुद्द्याची गोष्ट म्हणजे आजच्या ग्रामसभेला ग्रामपंचायतचे सदस्य का हजर नाही? आजच्या ग्रामसभेला सदस्य कुठे गेलेत? ग्रामसभेची एवढी मोठी पार्टी कुठे येते सगळे माणसं? बरोबर देऊ शकता ग्रामपंचायत मध्ये सरपंच, उपसरपंच यांचं पण काही काम आहे ना का त्या गोष्टीचं उत्तर देणं. पण तुम्हाला आताच आमच्या भाऊंनी विचारलं होतं तर तुम्ही त्याचं शॉर्ट मध्ये उत्तर दिलं का तुम्हाला झॉलक्स देतो कर्तव्यांचं. मग आता त्यांचे कर्तव्य नाही का हे जनतेला कळायला पाहिजे ना का ग्रामपंचायत सभेला त्यांचं इथं उपस्थिती अनिवार्य आहे. या गोष्टीवर काय म्हणणं आहे तुमचं? राहायलाच पाहिजे. नाही माझं एवढंच म्हणणं आहे की राहायला पाहिजे. मग ते सदस्य काय येत नाही? आता त्याचं त्यांना कारण कळवलं मी नाही कसं सांगणार? एखाद्या व्यक्तीच्या मनातलं कारण कसं? त्यांना तुम्ही नोटीस दिली पाहिजे. मग ही ग्रामपंचायतची चूक आहे ना, ते नाही आले ते मला नाही सांगता येणार. सर्व सदस्यांना माहिती दिलेली आहे. ते आता ते का नाही आले त्याचं कारण नाही सांगता येणार. जे सदस्य आलेले नाही ना सदस्य त्याच्या व्यतिरिक्त जे शासकीय नियम शासकीय अधिकारी ना वैद्यकीय अधिकारी नाही, जे शासकीय अधिकारी निम शासकीय अधिकारी त्यांची उपस्थिती तर प्रामुख्याने अनिवार्य आहे. मग नेमकी ग्रामसभा अशी ग्रामसभा आणि वाटाणा ना याच्यात कोणते प्रश्न चर्चा होणार आहे? जिल्हा परिषदेचे कोणी कर्मचारी दिसत नाही, हॉस्पिटल आरोग्य नाही. एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये फक्त आहे ना माणसं आलेले आहेत. आता ते सांगून अजून किती तळागाळातली अडचण थोडी कळणार आहे.
प्रश्न घ्या बरं का, काय महत्वाचा मुद्दा मांडून घेतला ना सर्व सदस्यांना कळवाय. सदस्याची इथं नाही, त्यांना कळणार पण. माझ्या अर्जाचं वाचन करा भाऊ. सदस्य काय मी दिलेला अर्जाचं वाचन करा माझी विनंती. विनोद शांतीलाल गोगळे यांनी अर्ज दिलेला आहे. दिनांक 28/12/2004 ठराव क्रमांक 2ची अंमलबजावणी करण्याबाबत सविनय अर्ज करतो की आपल्या ग्रामपंचायतच्या मासिक सभा दिनांक 18/12/2004 रोजी ठराव क्रमांक 2 मंजूर करण्यात आला होता. या ठरावाप्रमाणे मला गाळा देण्याचे ठरवले होते. 2 गाळ्याऐवजी 1 गाळा देण्याचे ठरवले होते. तसा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला होता. सदर ठराव मंजूर होऊन बराच कालावधी उलटला असून अद्याप त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी झाली नाही. माझी त्यामुळे गैरसोय होत आहे. तरी आपणास नम्र विनंती की शासन नियमानुसार महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील तरतुदीनुसार सदर ठरावाची तात्काळ अंमलबजावणी करावी. हा अर्ज तुमचा वाचून दाखवा. दोन 2021 घरकुलाची फेरमोजणी केली 2021. त्याचे 100 रुपये आपण पावते दिल्या सर्वांना. ते कोणत्या खात्यात पैसे टाकले त्याची माहिती मिळावी. आणि 2025 दोन्ही बी 2021 आणि 2025. या अर्जाविषयी काय बोलणार? मी बोलतो ना, मी ते बी घेतो ना. माहितीच्या अधिकारात मी जो अर्ज दिला तुम्हाला गाळ्यासंदर्भात, त्याचा निधी कोणत्या, त्याचे जे पैसे जमा केले गाळ्याचे प्रत्येक 2 लाख 3 लाख 4 लाख हे कोणत्या खात्यात टाकले तुम्ही आणि किती पैसे जमा झाले? विशेष लेखा परीक्षांमध्ये 9 जणांना बोगस गाळे वाटप करण्यात आले होते. त्याची माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. विशेष लेखा परीक्षांमध्ये जो भ्रष्टाचार झाला त्याचे पैसे जमा झाले, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले का? फौजदारी गुन्हे दाखल पंचायत समिती विशेष लेखा परीक्षांचाच त्याचा आदेश आहे. नसेल तुमच्याकडे तुम्ही सर्व कागदपत्र द्यायला तयार आहे. आणि तसा मी फौजदारी गुन्हे दाखल करावे म्हणून पंचायत समितीला बी अर्ज दिलेला आहे. ग्रामपंचायतने आता जो गाळे बांधले जिल्हा परिषदच्या जागेत त्याची परवानगी घेतली का? त्याचा खर्च किती आला आणि किती पैसे गोळा करण्यात आले?
झेडपीची परवानगी घेतली का? बऱ्याच जणांनी घनकचऱ्याबाबत सांगितलं. आज दलित वस्ती, परत आदिवासी वस्ती, CCTV कॅमेऱ्याचे 2 लाख रुपये तुम्ही सांगितले खर्च आला. त्या ठिकाणी CCTV कॅमेरे बसवावे म्हणजे कोणाला त्रास होणार नाही. महिला शौचालय अंबिकानगरमध्ये जे आहे, कोणी दगडं घेऊन जातं काय जातं असं सांगण्यात आलं, तिथे कॅमेरा बसवावा म्हणजे ते शौचालय व्यवस्थित राहील. महिला राज सरपंच असताना मी अनेक वेळा बातमी बी दिली होती की बऱ्याच ठिकाणी मुतारीची सोय नाही, शौचालय बांधण्यात यावं. आत्तापर्यंत अंमलबजावणी झाली नाही. सरपंचांनी त्याची माहिती द्यावी बा का नाही बांधण्यात आलं म्हणून. शौचालय आहे ना बाजार तळावर बांधलेले महिलांसाठी. बाजार तळ शौचालय आहे का भाऊसाहेब? पण ते बंद केलेले आहे. कारण त्याला कारण पण नागरिकच आहे. तुम्ही सांगा नाही तर उभं राहून सांगा ना मॅडम. भाऊसाहेब सांगा कारण नागरिक काय आहे त्याचा दुर्व्यवहार कसा होतो? आपण बाजार तळावरचं महिला शौचालय दुरुस्त केलं होतं. त्यानंतर ते ज्यावेळेस चालू केलं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घाण कचरा, रात्री अपरात्री उघड्यावर टॉयलेट असं करून त्या ठिकाणी नादुरुस्त केलं गेलं. पूर्ण बंद केलं गेलं आणि परत मग आपण दुरुस्त केलं. परत ते आता ते बंद स्वरूपात येते. आमचं म्हणणं असं आहे, आता हे जे म्हणते कुणी दगड नेते, कुणी घाण कचरा टाकतंय, एवढं जर होत असेल ना तर एक जसं आपण जे शौचालय एक कर्मचारी ठेवलेला आहे, तसं एक महिलांचे एक कर्मचारी ठेवा. हा होतं ना, 5 रुपये जाऊ दे, 5 रुपयाचं 5 रुपये जातील महिलांचं काय स्वच्छता राहील आणि ग्रामपंचायतला पण एक निधीचा स्रोत चालू होईल, स्वच्छ पण राहील आणि महिलांचं कुठं हे होणार नाही. ते आता जे बंद केलेले शौचालय आहे ना, पूर्ण शौचालय चालू करा. तिथं एक कर्मचारी ठेवा. जिथं महिलांचं शौचालय असेल तिथं महिला कर्मचारी ठेवा. तिथं पुरुषांचं असेल तिथं पुरुष ठेवा आणि 5 रुपयांनी चालू करून टाका. लक्ष्मी कुंकुलोळमध्ये ना तिथं लेडीज आणि जेंट्ससाठी बाथरूमची व्यवस्था नाही आहे. तिथं मी विनंती केली होती साहेबांना, तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं का आपले सदस्य त्याला विरोध करतात. त्यामुळे तिथं सदस्यांनी ते बांधायचं असतं का विरोध करायचा असतं. तिथं लेडीजसाठी पण नाही, जेंट्ससाठी पण नाही. आता इकडच्या मार्केटला जो व्यवस्था आहे तर तिकडे का नाही? तर तेवढं लवकर बांधावं एवढी विनंती. भाऊसाहेब आणि बिल्डर घेऊन इंजिनियर पण आलते. त्यावेळेस ते अतिक्रमण पाहून ते इंजिनियर काय म्हणले का भाऊसाहेब इथं काम करणं अशक्य आहे. त्याच्यानंतर मी म्हटलं भाऊसाहेबांना, भाऊसाहेब का मी महिलांना म्हणजे आता माणसांसंग तिथं आपण नाही जास्त बोलू शकत, पण महिलांना समजवते का आपल्याला ही गरज आहे, आपल्या लेकी बाळी बाहेर नाही जाणार, त्यासाठी आपल्याला हे करायचंच आहे. त्याच्यामुळे तुम्ही तुमचं अतिक्रमण स्वतः केलेलं अतिक्रमण आपल्या हाताने काढा. ते आपल्याला नाळीची जागा मोकळी करून द्या, ते आपल्याला नाल्या बांधून देणार. 1 मिनिट
बांधून देणार आहेत, म्हणजे दुरुस्तीकरण म्हणजे डायरेक्ट नवीन चंबर आणि नवीन नाल्या करून देणार आहेत. एवढं बोलणं 3 हप्त्यापासून चाललेलं आहे. पण अजून पण आंबेगावमधले नागरिक जे आहेत ना, आता आम्ही भाऊबंदच आहेत, आम्ही जास्त कोणाला भांडू पण शकत नाही. त्याच्यामुळे त्यांनी स्वतः विचार करायला पाहिजे ना. मग ते काय म्हणून येतं आमचं जागा रिकामी करायला, मग काय करायला पाहिजे या गोष्टीवर? तुम्ही सगळ्यांनी यायला पाहिजे, तिथे बोलायला पाहिजे ना. आता कसं ग्रामसभेत सगळेजण बोलले, अतिक्रमणाच्या बाबतीत बोलले, नाल्यांच्या बाबतीत बोलले, मग आपणच आपल्या शेजाऱ्याला समजवायला पाहिजे का भाऊ हे काढ, हे ना काळाची गरज आहे आपल्याला. आता आपण हे थोड्या वेळासाठी केलेलं आहे, पण नंतर हे जागेवर थांबल्यावर काय करायचं? तुम्ही एक लिहा, एक दोन आणि अतिक्रमणाची गोष्ट आहे, एक मिनिट पाहिजे. मॅडम ऐका ना, सरपंच महोदय मी काय म्हणतो, सदस्य आणि यांनी आपण आहे ना कोणाला शब्द बोलू नका, काय नका. ग्रामपंचायत मधून ठराव मान्य करा, जो काढणार नाही ना त्याच्यावर सक्ती आणा आणि डायरेक्ट JCB लावून काढून टाका. कोणालाच बोलत बसू नका. अरे आपण हा विचार आता समजा सरपंच म्हणून, ग्रामसेवक म्हणून आपण सरकार हा विचार करतो, पण आज त्या लेकरा बाळांचं पोट, त्या बायकांचं पोट, ते माणसं जातात बाजारला, येतात दिवसभरातून, काहीतरी खाणं पेटे लेकरा बाळांसाठीच करतात ना. आमचं म्हणणं काय आहे, जे कॉन्क्रिटीकरण झालंय, जिथं शेड बांधले गेलंय, आमचं ते अतिक्रमणचा विषय चालू आहे. गायांचा ना आमचा काहीच संबंध नाहीये. गाया पूर्णपणे राहू द्या. गाया पुढं चालून हा काही नाही, कॉन्क्रिटीकरण केलंय. पुढं 2-2, 3-3 फूट नाल्याच्या पुढं त्यांनी वट्टे बांधलेत, काही सपर बांधलेत. काय बोलले, नाल्यांवर जे अतिक्रमण झालेलं आहे, जे नाल्यांचे काम भाऊसाहेब करायचा विचार करताय, तर मी करायचं. मी किती दिवसाची त्यांच्या मागे लागलेली आहे. ते करण्यासाठी आपणच केलं पाहिजे, ते काढलं पाहिजे ना. मग मी बुलडोझर तरी घुसलं पाहिजे ना आतमध्ये. उत्तर देतो. आपला हा विषय झाला होता, नाही प्रशासनाला देतो. आपला हा विषय झाला होता की अंबिकानगरचे सर्व गटारे दुरुस्ती करून आणि नवीन प्रस्ताव वरच्या आजच्या सभेमध्ये मांडला होता. तो विषय परत निघाला. अतिक्रमणाचा बाबतचा विषय आपण आजच्या सभेमध्ये परत एकदा ठराव करून आणि मान्य जिल्हाधिकाऱ्यांकडे एक प्रस्ताव पाठवू. त्या ठिकाणी झालेले जे रस्ते, त्याचं मोजमाप झालेलं असेल, त्याचा नकाशा असेल, तो नकाशा काढण्याचा प्रयत्न करून आणि ते रस्ते त्या प्रमाणात काढून आणि ते माननीय कलेक्टर साहेब यांची परमिशन घेऊन ते अतिक्रमण काढण्याचा आजचा ठराव करतो. आणि जे गल्लीतले दिवाबत्ती जे आहे त्यांच्यातले भरपूर प्रमाणामध्ये ते दिवाबत्ती बंद झालेले. ते दिवाबत्तीचे जे आहे ते दुरुस्ती आपण वेळोवेळी ते करत असतो. आता सध्या बंद पडलेले ते पोल आहे ना, जे लाईटीचे पोल आहे तेच पाळायला लागले. ते MSCBचं काम आहे. ते आपल्याकडे आपण वाटलंच तर मी MSCBला पत्र व्यवहार करतो आणि ते पोल दुरुस्त करण्यासाठी नाही का एक विनंती करतो. तो वेगळा विषय आहे. तो वेगळा विषय. ते पोल शिफ्टिंगचं काम आपण भनगेंना दिलेलं आहे. ते होईल ते एवढं. नाही भाऊसाहेब, त्यांनी सांगा ना, ते पोल शिफ्टिंगच्या कामामध्ये भंगेंनी काय सांगितलेलं आहे अडचण? त्याचं अडचणीचं काय आपण सांगितलंय का? अडचण अशी आहे त्या ठिकाणी स्टे देण्यासाठी थोडंसं त्यांना प्रॉब्लेम येतोय. जो पोल जातो तो कंपाऊंडच्या बिलकुल खेटून जातो. त्याला स्टे द्यायला बाडीमध्ये त्याला स्टे जागा नाही. मग आपण तिकडं बाडीमध्ये तर परस्पर स्टे घेऊ शकत नाही. त्याचे जे अध्यक्ष असतील त्यांना विनंती करू आपण तिथं स्टे द्यावा म्हणूनच. म्हणजे लोखंडे वस्ती ते नगर मनमाड हायवे. म्हणजे लाईट असो नसो तिथं कंटिन्यू लाईट लागली पाहिजे. दिवसा बंद होतात, रात्रीचे ऑटोमॅटिक चालू हो. म्हणजे त्याला लाईट जोडायचा विषय येणार नाही काही. बॅटरी चोरी पण हा तो पूर्ण येतो तो.
एक विनंती होती साहेब, अशा शौचालयाला एक त्या ठिकाणी तुम्ही दिली माणूस न्यावा महिला असेल 5 रुपयाचा विषय नाही, 5 रुपयाची घेऊ नये, आपण ते पंचायत मार्फत करू शकतो. ते जाणार आहे कोणी सामान्य माणसाचा, सामान्य महिला जाणार आहे. पैशावाला तर 5 रुपये काही आवश्यकता नाही. जर व्यक्ती असेल तर स्वच्छता तिथे राहीलच. आपण त्या ठिकाणी ग्रामपंचायतकडून कर्मचारी ठेवण्याचा प्रयत्न करू. मग तू कर्मचारी असल्यावर स्वच्छता राहील, 5 रुपये घ्यायची आवश्यकता लागणार नाही. असं तिथलं वापरून ऑलरेडी आहे. आपल्याला जर सुविधा मिळाली तर आपण त्या वापराला तिथं आता तिथं जी जागा आहे ती तिथं नाही, इथल्या नाही, इथल्या का आपण वॉश करत असतो ना ते बरोबर. आपण नाही आपण त्याला त्यांना सांगतो गोवारला सांग बरं का ते. हा चालेल. तिथे एक खाऱ्या पाण्याचा नळ दे जेणेकरून ते दररोजच्या दररोज साफ होईल. झालं का? ग्रामपंचायत कार्यालय कोलार बुद्रुक. अर्जदार हर्षद गुलाब बर्डे. आता विषय डायरेक्ट घेतो. शबरी घरकुल योजना राबवणे व वर्ग 2 जमीन उपलब्ध करून देणे. कोलार बुद्रुक येथील वास्तव्यास असलेल्या आदिवासी भिल्ल समाजातील नागरिकांसाठी शबरी योजना व ठक्कर बाप्पा योजना राबवून आदिवासी वस्ती व आदिवासी समाज बांधव विकासाचे धोरण राबवण्यात यावे ही नम्र विनंती. प्रमुख मागण्या: शबरी घरकुल योजना, वर्ग 2 ची जमीन नावे करून देणे. वर्ग 2 ची जमीन कुठे आहे आपल्याकडे? ज्या ठिकाणी ना आता आदिवासी समाज राहतोय, जे ग्रामीण ठिकाणी ना आपण तिथं जे असन ना आदिवासी समाज स्थायिक तिथं, आणि जिथं वर्ग 2 मध्ये आसन तर म्हणतोय ते एक. आणि ठक्कर बाप्पा जी योजना आहे ना, तर ते आता मागच्या वेळेस आपलं बोलणं झालं तर तुम्ही काय बोलले का भगवतीपूरमध्ये आदिवासी नगर आहे बघ, तिथं वस्ती आहे. आमचं काय म्हणणं आहे, इथं जे आता नवीन एकलव्य चौक केलं ना आपण, तर तिथं जी आदिवासी समाजाची वस्ती, तर ती आदिवासी समाज वस्ती म्हणून स्थापन करावं अशी आमची मागणी. भांड्यांच्या दुकानाचे ते हा तिथे ती आदिवासी वस्ती म्हणून आपण घोषित करा. ठक्कर बाप्पा म्हणजे आपण ठक्कर बाप्पा योजनेअंतर्गत आहे ना, पूर्ण वस्तीसाठी काय घरकुल असेल, रस्ता असेल, लाईट व जेवढ्या पण योजना असेल त्या योजना राबवून वस्ती घोषित करण्याचा आजचा ठराव करून घेऊ. तेवढा ठराव मंजूर का? अजून सांगितलं चालू आहे का काम? चालू आहे काम, दिलेलं आहे काम रस्त्याचं एस्टिमेटसाठी दिलेले आहेत. अजून लाईटचं भनगेनकडे दिलेलं आहे, त्यांचं एक वस्त्या पूर्ण करत येतील ते पूर्ण होईल. बरोबर. एस्टिमेट झालं का मग आपण सुरू करणार.
आज आपण सर्वजण ग्रामसभेसाठी उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. आणि आज सर्वांनी मांडलेले सर्व विषय मी प्रोसिडिंग मध्ये घेणार आहे आणि ते मी सगळ्यांना एक एक परत देणार वाटले. धन्यवाद. ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी SRB न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.